आकाश शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत. सलामीचा गोलंदाज सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या वतीनं संकेत पाटील, एक अष्टपैलू खेळाडू सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमचा हा गोलंदाज सलामीचे षटक घेऊन येतोय आणि त्याच्या समोर बॅट्समन सज्ज झालाय प्रयास कोहली. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ओळखलेला हा प्रयास पहिला बॉल केलेल संकेत. फुलर लेनचा बॉल गॅप मधून काढलाय, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू दन 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 करत निघालाय ओव्हर द रोप, 4 रन्स. ओम साई डीजे साऊंड सिस्टमच्या माध्यमातून खूप चांगलं मनोरंजन संगीत तुम्ही ऐकलात. आता थोडीशी विश्रांती दिली आहे कारण रात्रीचे सामने आहेत, आपल्याला पटापट लवकर सामने समाप्त करायचे आहेत, त्यामुळे थोडासा वेळ आपण वाचवत आहोत. अर्थातच पहिल्या बॉलवर चौकार आलाय पुन्हा एकदा संकेत टू प्रयास. हो हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक, ताकदीचा आणि तेवढाच उंचीचा फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रयासच्या बॅट मधून लाजवाब टोला येतोय चौकार, एक षटकार, एक चौकार एक षटकार. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. 10 धावा 2 चेंडूमध्ये वसूल केल्यात. बेहतरीन शुरुआत, दमदार शुरुआत, शानदार शुरुआत मैं कहूंगा. प्रयास कोहली के बल्ले से पहले गेंद के ऊपर चौवा, दूसरी गेंद के ऊपर छगा, यानी कि 2 गेंद में 10 रन, यानी कि 500 के स्ट्राइक रेट ने रैंकिंग ने पसंद दी है इस बल्लेबाज प्रयास कोहली ने. सराहना करूंगा इस बल्लेबाज की. कम उम्र में, बहुत कम उम्र में इसने नाम कमाया इस वाहल टीम के लिए प्रयास कोहली ने. संकेत पुन्हा एकदा पंचांना पार करून हा चेंडू अप्पर कटचा फटका, चौफेर टोले बाजी मैदानाच्या आतमध्ये होते. प्रयासच्या बॅट मधून डीप कव्हर पॉइंट इनफिल्डच्या वरून हा ठोकलेला खणखणीत अजून एक चौकार. ही खास ओळख आहे प्रयास कोहलीची, चौफेर टोलेबाजी. बघा पहिला बॉल अगदी इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार, त्यानंतर डीप मिड विकेट क्षेत्राकडे षटकार आणि हा डीप कव्हर पॉइंटला चौकार. अगदी चौफेर मैदानाच्या चोहो बाजूना एक आगळी वेगळी फलंदाजी करणारा हा फलंदाज ओळखला जातो वहाल टीमचा. थोडासा बैठक मारून खेळण्याचा प्रयत्न केला, थोडासा मागे गेला, फुटवर्कचा हलकासा वापर केला आणि अलगच लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रयास कोहलीनं. मात्र हा चेंडू वेगानं निघून गेला. रोशन पाटील बालाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा प्रयास कोहली सज्ज. संकेत पाटीलच्या पुढील बॉलला थोडा अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर, लगेच जमिनी साथ समांतर. सँडी पालकर यांनी इशारा केलाय की आहे वाईड बॉल. अतिरिक्त 10 मिळते, संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. आता वाईड बॉलच्या इशाऱ्यानं अवांतर धावेनं 15 या आकड्यावर 15 रन्स. थंडगार हवा. हो आता मात्र शॉट अँड पुल केलाय, डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राकडे येतोय. अजून एक दमदार या धुंदराई चषकातला खणखणीत षटकार. छोटा पॅक बडा धमाका. प्रयास कोहलीला का ओळखलं जातं याचं प्रत्युत्तर त्याने पहिल्या ओव्हरमध्ये दाखवलंय. थंडगार हवेमध्ये, गुलाबी हवेमध्ये खर तर गरमराट येणारी ही बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. ती थंड हवा आहे. खरं तर या विभागामध्ये जास्ती थंडी आहे. आपण जर आमच्या उरण पनवेल अगदी उरण विभागाकडे गेलात ना तरी एवढी थंडी नाही आहे, परंतु जयशिवाय इकडे भरपूर थंडी आहे. अजून 5 रात्री आपल्याला काढायची आहेत. आज पहिलीच रात्र आहे. सर्व गारटलेत आमचे आयोजक. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी कडक सुरुवात केली आहे मी म्हणेन. गुड स्टार्ट. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचली 21 या आकड्यावर, 21 रन्स. पुन्हा खणून काढलाय लॉफ्टेड स्ट्रोक,
आज प्रयास कोहलीचं हे वादळ थांबायला तयार नाहीये. आग ओकते आग मैदानाच्या आतमध्ये. जवळ 3 षटकार ठोकले आणि आपण पाहिलं तर संघाला नेऊन ठेवलं पहिल्याच ओव्हरमध्ये 27 या आकड्यावर. संकेत पाटील महागडा ठरलाय गोलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा हा गोलंदाज. प्रयास कोहलीनं हाणामारी जशी सुरू केली, विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमधून सुरुवातीपासून 5 ओव्हरच्या मॅच मध्ये ही ओळख आहे. परफेक्ट ओपनर जोडी म्हणून ओळखली जाणारी वहाल टीमची. एका बाजूला प्रयास कोहली, दुसऱ्या बाजूला समीर नाईक. वहाल गावचा हा ब्रॅव्हो आता स्ट्राईकला येईल. वाघ आला वाघ. ऑन स्ट्राईकला समीर नाईक. तर गोलंदाज सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचा तुम्हाला पाहायला मिळेल सतीश मिसाल. सुनील स्पोर्ट्स तर सुनील या व्यक्तिमत्वाच्या नावाला उजाळा देण्याकरता सातत्याने या संघाला तुम्ही खेळताना पाहता. जागा दिली, फुलाडलेचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अगदी समीरनं जसा चेंडू बघितला, अगदी स्टँड अँड डिलिव्हर थोडंसं लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर त्यानं अगदी आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं केल्यानंतर बॅकवर्ड क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक उभा होता. एक सिंगलच मिळेल. एक धाव. खरं तर स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रयास कोहलीला मिळेल स्ट्राईक, जो प्रयास कोहली हवी झालाय पूर्णपणे या खेळपट्टीवर. आणि खरं तर ज्या वेळी मी कॉमेंट्री करत असतो ना, वहाल टीमचे फलंदाज चमकदार सुरुवात करताना अनेक वेळा मी पाहिलंय. त्यामुळे गुड स्टार्ट करत असतायत. समोरच्या संघावर सुरुवातीपासून तुटून पडत आहेत. हा चेंडू थोडासा मिस झालाय. अगदी फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे चेंडू ही सतीश मिसालचा वेगवान होता. त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये अगदी प्रॉपर टायमिंग झालं नाही, संपर्क आला नाही. तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. सतीश मिसाल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्यालाही माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आलाय. दोन्ही फलंदाजांमध्ये बघा अगदी चर्चात्मक या ठिकाणी, कारण नॉन स्ट्राईकला असणारा समीर नाईक त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अनेक वर्षांपासून तो टेनिस क्रिकेट खेळतोय आणि युवा खेळाडू इकडे प्रयास कोहली आहे. त्यामुळे सिनियर खेळाडूचं कानमंत्र देखील उपयोगात पडतं कधी कधी. हा चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, वाईडिश लॉंगाचा क्षेत्र थोडंसं ज्या ठिकाणी वाट पाहिली शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडूची, त्याच कारणानं मात्र त्या दोन्ही फलंदाजांनी तेवढ्याच जलद गतीनं 2 धावा कंप्लीट केली. तिकडे समीर नाईक धावतोय चित्त्याच्या चपलाईनं. दोन धावा पूर्ण केल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू होता. आपण बघितलं तर आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू सतीश मिसालनं वेगला. आता कुठेतरी थांबवलंय. ज्या धावसंख्येचा ओघ वाढत चाललेला ना पहिल्या ओव्हरमध्ये, त्या धावसंख्येला आता आळा घालण्याचं काम सतीश मिसाल करतोय. संकेत पाटील अतिशय महागडा ठरला. 27 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सतीश मिसालनं धावसंख्येला अंकुश रोख लावलंय. जागा बनवली. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इट्स अ बिग विकेट. प्रयास कोहली जाईल तंबूच्या आश्रयाला. बरोबर जाळं रचलं होतं. प्रयास कोहलीसाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा केला होता. माहित आहे की जास्तीत जास्त फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि सतीश मिसालनं रचलेलं ते जाळं, त्या जाळ्यामध्ये बरोबर प्रयास कोहलीचा या ठिकाणी विकेट प्राप्त झाला. नवीन फलंदाज मैदानात जाईल. सुजल घरत येतोय 1 डाऊनला. स्कायरा स्पोर्ट्स आज न्यू यंगस्टार वहाल. न्यू यंगस्टार ह्या नावानं वहाल संघ अनेक मैदानावर उतरला. न्यू यंगस्टार म्हटलं तर सर्व नवीन तरुण खेळाडू त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले. तदनंतर मात्र त्या संघाला स्कायरा या नावानं आपण आता
टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय रोशन शेठ पाटील यांनी पॅक करत असताना त्या संघाला पहिल्या ओव्हरमध्ये 27 आल्यानंतर सतीश मिसालनं कमबॅक करून दिलं. आतापर्यंत म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण धावसंख्या फक्त धावफलकावर 30, म्हणजे 3च धावा आल्यात या सतीश मिसालच्या षटकामध्ये. मात्र सुजल येतो, एक डावखुरा फलंदाज, नवीन फलंदाज वन डाऊनला खेळण्यासाठी सज्ज राहिलाय सुजल पाटील, सुजल घरत. बायकर मॅन गिरकी लावून अगदी अफील मैदानाच्या आतमध्ये करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला सतीशनं. मात्र डॉट बॉलची समाप्ती, संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर. खूप चांगले षटक सतीश मिसालनं फक्त या षटकामध्ये 3च धावा खर्च केल्यात, म्हणजेच 1 विकेट 3 धावा. एकंदरीत खूप चांगले षटक हाताळलंय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. खर तर उद्यापासून याच चिंचपाडा गावामध्ये स्पर्धा सुरू आहे. खर तर कालभैरव क्रीडांगणावरती स्पर्धा, अर्जुन परदेशी यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मुंडकर रियालिटी ही स्पर्धा तुम्हाला चिंचपाडा गावामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चिंचपाडा गावामध्ये क्रिकेटचं अगदी माहेरघर आहे. आत्ताच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा ही जी स्पर्धा पार पडली, त्यानंतर CPL देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चिंचपाडा प्रीमियर लीग मोठ्या धमाक्यात तयार सुरू असते. आणि आता मात्र मुंडकर रियालिटी ट्रॉफीचे दमदार आयोजन अर्जुन परदेशी यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला त्या गावामध्ये पाहायला मिळेल. असा हा चिंचपाडा गाव. नंद्या पक्षा ग्रुप असेल, घातक ग्रुप असेल, मँगो ट्री गार्डन, अनेक ग्रुप या गावामध्ये असतात. आणि खरं तर खूप चांगलं योगदान सर्वांचं असतं. विनोद दादा केनी हे खरं तर आमचे खास जवळीक. ओहो, तिसऱ्या षटकातला पहिलाच बॉल वाईड आलाय. गोलंदाजीच्या उंबरड्यावर तुम्हाला पाहायला मिळतोय ध्रुव पाटील. आपल्या षटकातला पहिला बॉल वाईड फेकल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज. खोलवर जोर वेगाचा वापर केला होता, खोलात फेकला होता, जर्क बुंध्यात टाकलेला हा बॉल खणून काढलाय फलंदाजानं. आणि तिथे मात्र सिंगल. सुजल घरत, समीर नाईक ही जोडी मैदानात खेळत असताना ध्रुवचा हा बॉल सिंगल देऊन जातोय वहाल टीमला. चांगला चेंडू होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्यास भाग पाडलं. आता स्ट्राईकला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. पुढील बॉलला फेस करण्यासाठी पुन्हा एकदा सुजल घरत, डावखुरा फलंदाज. चिंचपाडा संघ, विनोद दादा केनी, कालभैरव वॉटर सप्लायरचे ओनर, एक यशस्वी उद्योजक. शॉर्ट पिच बॉल, चेंडू आपटला गेला अख्खूट टप्प्याचा. त्याच्यावर पुरेपूर सुजलनं फायदा घेतला, भिरकावून दिला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. येतोय चौकार. 4 धावा आल्यात आणि या 4 धावेनं एकूण स्कायरा 11 यंगस्टार वहाळ संघ जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावर. 36 रन, लॉस ऑफ ओनली 1 विकेट. प्रयास कोहली मी म्हणेन त्याचा काम करून बाद झालाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. 28 धावा, वैयक्तिक 28 धावा त्यानं कुठल्या, आणि तो बाद झालाय. म्हणजे त्याचं काम त्याने केलंय. आता उर्वरित काम इतरांना करायचं असं. परंतु ते करत असताना आता चिंचपाडा संघाचे गोलंदाज लययुक्त गोलंदाजी करतायत. हवेमध्ये लॉफ्ट केलाय डावखुरा फलंदाज सुजल घरतचा. हा झेल, ओ काय दूरवरचा अंतर कापला होता. अगदी रनिंग खूप मोठ्या प्रमाणात केली, परंतु शेवटला चेंडूवर नजर ठेवली गेली नाही. त्यामुळे कदाचित चेंडूच्या जवळपास पोहोचला हा क्षेत्ररक्षक प्रितेश केनी. पंचांचा नो बॉलचा इशारा. निगेटिव्ह प्लेयर्स, येस, आपण बघितलं तर 90 अंशाच्या कोणामध्ये जे 3 प्लेयर तुम्ही लावलात, बरोबर राईट आहे. निगेटिव्ह प्लेयर म्हणून त्यांना आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय नियमामध्ये बघा सँडी पालकर यांचा काय लक्ष आहे. त्यांच्या समवेत सत्यवान काकडे काय लक्ष आहे बघा. त्यांना माहित आहे की निगेटिव्ह फिल्डिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. 90 डिग्री अँगलच्या आतमध्ये तुम्ही जे 3 प्लेयर लावलात. खोदून काढला. इथे नो बॉल, फ्री हिट बॉल होता.
एक सिंगल आली. चांगली ध्रुव गोलंदाजी करतोय, जास्तीत जास्त खोलवर टप्प्याचे बॉल फेकतोय. ध्रुवच्या गोलंदाजीचा विचार केला ना तर तो अगदी खोलवर बुंध्यात बॉल फेकल्यानंतर मात्र फलंदाजांना मुक्तपणे खेळण्याची संधी देत नाहीये. 40 धावा धावफलकावर लागल्या. षटक सुरू आहे तिसरं. रोशन पाटील बाला दुसऱ्या बाजूला आहे, हार्ड हिटर बॅट्समन. त्यानंतर आपण बघितलं तर त्यांच्या समोर एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल टीमला. ऑन स्ट्राईक समीर नाईक. समीर नाईक 40 धावा धावफलकावर. समीर नाईक अनुभवी खेळाडू, अनेक वर्षांचा दांडगा अनुभव. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं निघून गेलाय, थोडस टॉस झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या बाहेरून मोटिवेशन सुरू आहे वहाल टीमच्या खेळाडूंना. दुसऱ्या बाजूला चिंचपाडा टीमच्या खेळाडूंना देखील प्रोत्साहन दिलं जातोय. समोर दिलाय मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टीरक्षक झेलखाली, कोणतीही चूक करत नाही. सतीश मिसाल झेलखाली होता, टिपटोय झेल आणि समाप्त होईल आता समीर नाईकचा हा खेळ. समीर नाईक ओपनर जोडी आता तंबूमध्ये परतली. प्रयास कोहली, समीर नाईक. धावसंख्या धावफलकावर असताना टोटल 40. 2 गडी बाद 40 कमबॅक केले. बघा मागच्या 2 गोलंदाजांनी कशा प्रकारे कमबॅक केले. टेनिस क्रिकेट असा खेळ आहे, जेव्हा एखाद्या गोलंदाजाला मार बसतो ना सपाटून, त्यावेळेस त्याच्या सहकारी गोलंदाजाला तेच काम करायचं असतं. त्याचा जर एक चांगला षटक आला ना की पहिला ओव्हर बरोबर कव्हर होतो. आणि त्याच अनुषंगानं सेकंड ओव्हर सतीश मिसालनं फेकलं अवघ्या 3 धावांचं. त्यानंतर ध्रुव येतोय आणि ध्रुव देखील त्याच्याच पावलावर पाऊल टाकत गोलंदाजी करतोय. खूप चांगले षटक आतवलं. एक चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करतोय. 40 या आकड्यावर 2 गडी बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानात घनश्याम पाटील. घनश्याम पाटील मालकरी आहेत. हरिभक्त परायण, नन्ना मुन्ना जादूगर म्हणून त्याला क्रिकेटमध्ये ओळखलं जातो. न्यू यंगस्टार पैकी अजून एक यंगस्टार घनश्याम. ऑन स्ट्राईक. त्याच्यासमोर न्यू यंगस्टार असेल रायझिंग प्लेयर ध्रुव. दोन्ही यंगस्टार आहेत. पुन्हा आखोटाप्याचा बॉल. ध्रुवची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे चिंचपाडा संघासाठी. जशी सतीश मिसालनं केलं त्यानंतर ध्रुवला चौकार येऊन देखील त्यानं कमालीचं कमबॅक केलाय. अशा परिस्थितीमध्ये 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि एकूण वहाल टीमची धावसंख्या धावफलकावर 40. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या होती 27 आणि आता 3 ओव्हरमध्ये 40. चांगलं कमबॅक. चला स्पीडअप करूया. चिंचपाडा संघाचा विचार केला तर आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं बदलली जाते आणि मैदानात ज्या वेळेस सर्वच जण क्षेत्ररक्षण लावतात ना तेव्हा आरडाओरडा होते. काहीतरी चित्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मगाशी त्यांचं त्याच कारणानं एक नो बॉल निगेटिव्ह फिल्डिंग मला आला. सर्वच जण फिल्डिंग लावताना एकाचा लक्ष नसल्या कारणानं असं होतं. नवीन गोलंदाज येतोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा आर्यन डाकी. आता त्याच्या समोर डावखोरा फलंदाज सुजल गरत. वहाल टीमचा हा फलंदाज वनडाऊनला आलेला फलंदाज. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेतलाय. हो इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अलॉंग द बॉडी. पंचांचा लेग बाईसचा इशारा. एका धावेचा आणि एका धावेनं आता बराच काळ जो 40 या आकड्यावर धावफलक थांबला होता ना ती 1 या आकड्याने धावसंख्या पुढे सरसावते. 41 धावा. गोलंदाज आर्यन डाकी.
डावखुरा आणि उजवा या दोन फलंदाजांमुळे आता पूर्णपणे फिल्डिंग मध्ये सातत्यानं वारंवार बदल करावा लागतोय छिंदवाडा संघाला आणि धावावं लागेल. गरम स्वतःचं शरीर आता गरम करावं लागेल कारण थंड वातावरण आहे, गारटले सर्व. मुलं वॉर्मअप करणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं आहे. समोर दिलाय लॉफ्टेड स्ट्रोक, हवेमध्ये झेलखाली क्षेत्ररक्षक, मात्र पडलाय क्षेत्ररक्षक, झेली ड्रॉप झालाय. आणि या दोन धावा पळून काढल्यानंतर आता धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती 43 आकड्यावर. 43 रन्स, 43 धावा. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध स्कायरा 11 नियॉन स्टार वहाल संघ. आजच्या रात्रीतला शेवटचा हा फ्रेश सामना. आर्यन हा चेंडू आडव्या बॅटनं क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. सकाळच्या सत्रामध्ये सी ग्रुपचे 4 संघ तुम्ही पाहिलात. त्यानंतर ए पूलचे आता हे 8 संघ एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळाले. त्यामध्ये पहिला सामना जिंकला भातान टीमनं, दुसरा सामना मोहो संघानं. हाही डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. तिसरा सामना नेरे संघानं जिंकला आणि आता चौथा सामना कोणता संघ जिंकेल, वहाल की चिंचपाडा. परंतु गोलंदाज आर्यन डाकीच्या गोलंदाजीचा विचार केला तर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट फेकलेत आर्यन डाकीनं. म्हणजे चिंचपाडा संघाला बरोबर सूर सापडलाय आता गोलंदाजीचा. पहिला संकेत पाटील महागडा ठरला. सरळ विक्षेप न केला चेंडू वाईडिश लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, पैकी करण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एकच धावफलकावर 44 धावा धावफलकावर लागल्या. चौथं षटक सुरू आहे. जशी दमदार सुरुवात झाली होती ना, गुड स्टार्ट तुम्हाला पाहायला मिळाली, तदनंतर मात्र कमालीचं कमबॅक केलंय गोलंदाजांनी. प्रत्येक गोलंदाजांनी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्याचं काम केलं जातंय. कारण डावखुरा उजवा हे 2 फलंदाज येत आहेत. अगोदर एक याच क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे नो बॉल देखील मिळाला होता. खोलवर बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे ते. हो, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक रोशन पाटील बालाकडनं झालेली ही चूक मान्य नाहीये खेळाडूंना. आणि तिथे आलाय हा 4 धावांसाठी चौकार. बालासारख्या खेळाडूकडनं चूक घडणं मी म्हणेन अपेक्षित नसेल चिंचपाडा टीमला. आणि तिथे झालेली चूक, त्यानंतर आलेला चौकाराच्या मदतीनं धावसंख्या कुठे थांबली होती त्या धावसंख्येला आता थोडासा आकार निर्माण झालाय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 48 धावा धावफलकावर. बघा, आर्यन डाकीच्या या षटकामध्ये जर चौकार आला नसताना तर फक्त 3च धावा असत्या. म्हणजेच आर्यन डाकीच्या षटकामध्ये धावा आल्या 7, ध्रुव पाटीलच्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि सतीश मिसालच्या षटकामध्ये धावा आल्या 3. एकंदरीत 3 षटकांमध्ये फक्त 20 धावा आल्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 27. म्हणजेच 4 षटक आणि टोटल 48. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. मनमत बल्लोरे चिंचपाडा टीमचे बिग सपोर्टर्स शुभेच्छा देत असतील. चहा आलेला आहे. कुठला चहा आहे या? डांगरकर चहा. बरेच चहा प्रकार आहेत. हो, लास्ट स्लॉग ओव्हरचा षटक, त्यातला ही पहिला चेंडू डॉट. थंडीमध्ये चहाची उत्तम व्यवस्था आमचे आयोजक करत असताना अमृततुल्य चहा, येवले चहा, बरेच चाय असतात. आमचा घरचा चाय, स्वादिष्ट चाय, डांगरकर चाय. पहिला बॉल डॉट. हा मिस टायमिंग स्ट्रोक. झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही.
इथे धावा का घेतल्या जात नाहीये? वहाल टीमकडे आता प्रश्न उपस्थित असतील. धावांचा अगदीच इथे मात्र आता उणीव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकच धाव, जिथे 2 धावा आल्या असत्या तिथे 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 49. चिंचपाडा टीमच्या खेळाडूंना मस्त आज वॉर्मअप झालाय. भरपूर धावावं लागले मैदानात, म्हणून त्यांचा आता प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. ऑन स्ट्राइक सुजल भिरकावून देतोय, ड्रिबल केलंय बॉलला. काय फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. फेकी खराब, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इकडून तिकडे फेका फेकी होत असताना मिळाल्या 2 धावा. 51. 50 कंप्लीट. स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल टीमच्या धावसंख्या धावफलकावर 51. 51 धावा. अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज ओमकार केनी, निवृत्ती केनी यांचे सुपुत्र, मंगलमूर्ती धाब्याचे ओनर ओमकार केनी पुढील चेंडू घेऊन येईल. हा ये आडव्या बाडनं त्याच दिशेनं खेळलाय. ओ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं थोडासा फ्लाय झाला. तिथेही 2 धावा. अजून 2 धावा. 2 धावा करत आता धावसंख्या 53. 53. 53 रन्स. 53 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 5 व लास्ट ओव्हर आणि त्याला षटकातले 2 चेंडू शेवटचे 2 चेंडू हवेमध्ये लॉफ्ट. अपेक्षाने वाट पाहत होते वहाळकर की कधी मोठा फटका येईल आणि त्या सुजल घरच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा खणखणीत सुटकेचा श्वास सोडणारा बऱ्याच कालावधीनंतर 6 धावांसाठी आलेला हा षटकार. 59 रन्स. हा शॉर्ट पिच बॉल पूर्णपणे बीट झाला. या बॉलवर खेळत असताना बॅट्समन सुजल आणि डॉट बॉलची समाप्ती. अशा परिस्थितीमध्ये 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 59 धावा धावफलकावर. 5 षटकांमध्ये 60 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघासाठी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघानं. चला भातान टीमचा कॅप्टन आणि मोहो संघाचा एक कॅप्टन, चला दोन्ही कॅप्टन्सना यायचंय. मिहिका 11 हर्षल स्मृती मोहो संघाचा संघनायक आणि इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे संघाचा संघनायक. टॉस साठी येतं. 4 षटकांचा मॅच पुढील असेल. तर सुरू असणारा सामना स्कायरा न्यू यंगस्टर वहाळ टीम बॅटिंग करत असताना 59 धावा धावफलकावर लागल्यात. स्कोर कार्डवर 59 धावा लागल्यात आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघासाठी 60 धावांचं आव्हान या 5 ओव्हरमध्ये ठेवलंय. म्हणजे प्रति षटकामागे आपण विचार केला तर 12.0ची सरासरी आहे. प्रत्येक षटकाच्या मागे 12 धावा करायच्या आहेत. परंतु इथे चिंचपाडा संघ या धावा कशा पद्धतीनं पार करेल की वहाळ संघाची गोलंदाजी या चिंचपाडा संघाला रोख लावेल, डिपेंड्स करतील या धावा. उत्तरार्धामध्ये ऐकूया आणि पाहूया. आवाज असेल आमचे लवेशजी दिघे यांचा. Yes, thank you very much, Ribal Matre sir.
टोटल 59 धावा बनवल्या आणि 60 धाब्यांचं लक्ष ठेवलंय. इथून सुनील स्पोर्ट चिंचपाडा या संघासमोर 12.00 ची सरासरी गाठायची सेकंड सत्रामध्ये चिंचपाडा या टीमला. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला स्कायरा 11 न्यू यंगस्टर बहाल. प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करत असताना 59 धाबा बनवल्या आणि 60 धाब्यांचं लक्ष ठेवले. नेक्स्ट मॅच सेकंड फेरीतील पहिला सामना ए पोलचा आपण पाहणार आहोत. मिहिका 11 हर्षल स्मृती मोहो आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ श्री दत्त 11 भातान. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. बराच उशीर झालाय पहा, तब्बल 2:32 झालेले आहेत आणि अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. मोहो टीमचा संगणक इथे आलेला आहे, तर बातान टीमच्या संगणकाला विनंती करेल आपण देखील टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. चला बहाल टीम, आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका, त्वरित फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम कडून रोशन पाटील आणि दिनेश गायकवाड ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रात्रीचं सत्र आहे, रात्रीचा खेळ चाले असं म्हटलं जातं आणि ड्यू फॅक्टर दवबिंदूचं जास्त प्रमाण मैदानाच्या आतमध्ये जाणवत आहे. परंतु ड्यू फॅक्टरचा प्रभाव जाणवत असला तरी देखील मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी कशा प्रकारे करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र फलंदाजांनी दिलं. कारण आज ए पोलचे मॅचेस आणि ए पोलच्या मॅचेसमध्ये खरं तर चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय. जरी खेळपट्टी हलकीशी ओली आहे, ओलसर खेळपट्टी, बॉल थोडासा ओला होताना पाहायला मिळतो, तरी देखील मोठे फटके येत आहेत. म्हणजे फलंदाजांसाठी अगदी अनुकूल असलेली ही खेळपट्टी आपण पाहतो. 30 बॉल आणि 60 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून देऊया शुभेच्छा. इथून धावसंख्येचा पाठलाग कसा प्रकारे राहील का, इथून धावा डिफेंड केल्या जातील हे आपण येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सकाळची रम्य पहाट आता आपण थोड्याच वेळामध्ये अनुभवणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज धीरज पाटील. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन रोशन पाटील आणि दिनेश गायकवाड ही सलामीला आलेली जोडी आपण पाहत आहोत. 60 धावेचं लक्ष. ग्रीन सिग्नल पंचांचा. मॅच ऑन, लेट्स प्ले. ओ पहिलाच बॉल, फुल टॉस, इन फील्डला क्लिअर करत चेंडू सीमा रेषा पार. या बॉलवरती मिळतील रन 4 चौकार. रोशन पाटील या फलंदाजाने पहिल्याच बॉलवरती चौकार मिळवला. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाते. ज्या प्रकारे प्रयास कोहली या फलंदाजाने सुरुवात करून दिली होती न्यू यंगस्टर स्कायरा 11 वहाल टीमला, त्याच प्रकारे सुरुवात करून दिली जाते. टीट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर रोशन पाटील च्या माध्यमातून हा चौकार. तर बातान संघ टॉस झालाय. बातान जो काही निर्णय असेल तो घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचे. कडाक्याची थंडी, थंडगार हवा, गुलाबी थंडी पडले. ओव्हर द विकेट ने वॉटर स्ट्रोक. दॅट वॉज अ ब्युटिफुल हिट. एलिव्हेशन कमी राहिलं आणि इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन स्वतःवरती निराश रोशन पाटील. महत्वपूर्ण विकेट मिळवले धीरज पाटीलने. रोशनला माघारी परतवले. कमालीचा स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहण्याजोग असेल.
उंच भरारी घेणारा हा फटका, शेवटपर्यंत नजर त्या बॉलवरती. प्रयास कोहली या खरं तर फिल्डरने जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. सेफ फॅन्स कार्बन कमाल कॅच. पहिल्या विकेटचं पतन रोशन पाटीलची खेळी संपुष्टात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. ओमकार केनी, ओमी केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवसाती दिवा याच्या माध्यमातून ओमी केनीला आपण देखील पाहतो. ISPL खेळताना पाहायला मिळेल. नवी मुंबईचा एक स्टार खेळाडू ओमकार केनी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुनील स्पोर्ट चिंचपाडा या टीम कडून टोटल धावसंख्या स्थिर, धावसंख्या 4 या आकड्यावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटीलचा नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, स्लोअर वन टाकला होता, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये धीरज पाटीलची. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, त्यानंतर मात्र डॉट बॉल आणि एक विकेट मिळवलाय. 12.00 ची सरासरी गाठायची बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीमला. आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची बेहेदकता आपण पाहतो. दमदार गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट न ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. प्रयास कोहली बॉल पर्यंत पोहोचतील. फेकी तितकी चांगले, क्या बात आहे. सुरेख थ्रो मैदानाच्या आतमध्ये. त्या कारणानं मिळेल फक्त या बॉलवरती सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 ऑन अ बोर्ड. 5 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धीरज पाटील मोठे फटके मारू देत नाहीये. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, त्यानंतर रोशनने मात्र फटका कमालीचा सजवला होता. एलिव्हेशन मिळालं नाही. अंतिम बॉल, मला वाटतं या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची इथून समाप्ती. 5 बॉलचा खेळ झालाय, अद्याप एक बॉल शिल्लक. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये धीरज पाटील आपण पाहतोय. पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करत असताना धीरज पाटील मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे वंचित ठेवलं जात आहे. दोन्ही फलंदाजाला उभे केले जात आहे. इथून दोन्ही फलंदाजांना दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जातोय धीरज पाटीलच्या माध्यमातून. स्कायरा 11 निवेंसार वहाल टीमच्या माध्यमातून. ओव्हरपिच बॉल टाकला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मध्ये बॉल अडवला जाईल आणि या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीनं एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम 6 या आकड्यावरती. तर एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर पहिलं षटक खूप चांगलं राहिलं गोलंदाजी करणाऱ्या स्कायरा 11 निवेंसार वहाल टीमचं. धावा पलकावर, धावा 1 बाद 6. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक घनश्याम पाटील हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. दुसरं षटक घेऊन 5 षटकाचा सामना. 5 बॉलर्स तुम्हाला वापरावे लागतील अशी संकल्पना या स्पर्धेमध्ये. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित प्रकाश झोतातील डे नाईट क्रिकेट स्पर्धा, ग्रामस्थ मंडळ चषक, धुंद्राई चषक 2026 ची ही रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेची पहिली रजनी, पहिली रात्र आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतो. पहिल्या फेरीतील एक साईडला वहाल आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचपाडा या दोन्ही मातबर टीम एकमेकांसमोर झुंज देत आहेत. पहिल्या सत्रामध्ये टोटल 59 धावा बनवल्या. वहाल टीमने 60 धावांचं लक्ष चिंचपाडा या संघासमोर. घनश्यामचा पहिलाच बॉल राऊंड द विकेटनं. शॉर्ट थर्ड मॅनला बॅकअप चांगला. बॉल अडवला जातोय, धावा वाचवल्या जात आहेत. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगल डबलने खुश राहील गोलंदाजी करणारा वहाल टीम, कारण मोठे फटके कुठेतरी येत नाहीत. मोठे फटके मारावे लागतील. सामना जिंकायचा असेल, 60 धाव्यांपर्यंत पोहोचायचा असेल तर कमीत कमी
प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका सिंगल डबलला तुम्ही जरी प्राधान्य दिलं तरी देखील सहजरित्या त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकाल. असा कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये चिंचपाडा टीम करेल का हे पाहावं लागेल. फक्त 1 विकेट गमावले म्हणजेच 9 विकेट हातामध्ये आहेत. घनश्यामचा नेक्स्ट बॉल. ओ ते सरळ बॉल, भन्नाट वेग, टप्पा खाल्ल्यानंतर अतिरिक्त गती. घनश्याम पाटीलचे आपण पाहतोय. टप्पा खाल्ल्यानंतर स्विंग देखील पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची इथून समाप्ती. निर्धाव बॉल फेकला जातोय. हो यावेळी प्रॉपर टायमिंग. चेंडू जाईल सरळ सीमा पार. या बॉल वरती मच निडेड षटकार. ओमकार खेनीच्या बॅट मधून हा बराच कालानंतर षटकार आलाय. मच निडेड षटकार. हा षटकार बरीच ऊर्जा निर्माण करेल चिंचपाडा टीमला. नवसंजीवनी देऊन जाणारा हा षटकार आपण पाहतो. फलंदाज ओमी केनीच्या मॅटमधून 6 धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल 13 ऑन बोर्ड. हो यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्मिनला तितकीच फिल्डिंग चांगली. फेकी देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव. बॅट. येस थँक्यू. बॅट कट आहे. बॅटला स्पर्श केला होता बॉलने, त्यामुळे सिंगल मिळेल. ओमकार केनी आता नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं टोटल स्कोर कार्डवरती 14 धावा. 14 ऑन बोर्ड. घनश्यामचा नेक्स्ट बॉल. हो यावेळी देखील मिस टायमिंग. लिडिंग एज लागली होती. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू जाईनात. फेकी तितकी चांगले. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट होत नाहीये. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. धावा संख्या 15 या आकड्यावरती एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जाते. स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम केलं जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून, कारण गोलंदाजी तितकीच भेदक आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग द बॉडी नेहमीच बॉल फेकले जात आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. लाईन लेन टेम्परामेंट देखील चांगला गोलंदाज आपण पाहतो. ओ यावेळी देखील दमदार बॉल, परंतु पंचाचा इशारा येतोय. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल. वाईट बॉल ची सांगता आपण पाहतो. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. 16 ऑन बोर्ड. 1 लॉस. लॉस ऑफ 1 विकेट. 16 रन्स. ओ यावेळी जडमध्ये बॉल. क्या बात आहे. रॉकस्टार नेहमी म्हणतात ना दांडा ना शेंडा. डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल डिलिव्हर केला घनश्याम पाटील, आणि अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट. टोटल रन 17. 17 धावा. दोन षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचवाडा टीमने धाव फलकावरती धावा अंकित केल्या. त्या म्हणजे 17 एक बाद. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा वाजवी खेळ झालाय. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी. टोटल धावेंचा विचार केला तर 60 धावेंचं लक्ष, आणि धाव फलकावरती धावा 17 आपण पाहतो. म्हणजे उर्वरित 18 बॉल आणि धावा आणि 43 धावेची गरज अजूनही आहे. 18 बॉल आणि रन्स आपण पाहू शकाल. 43 रन्स टू विन. रिमेनिंग 18 बॉल्स. 18 बॉल 43 धावेंचं लक्ष, म्हणजे 14ची सरासरी आता गाठायची. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा या टीमला मॅच ऑन आहे. दोन्ही टीम तेवढ्याच तितक्याच ताकदीच्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. दुसरा सुजल गरज. तिसरं षटक घेऊन आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफला अलॉंग द कार्पेटच्या सहारे बॉल आपण पाहिला. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा संख्या 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. येणारे 17 बॉल 42 धावेची अजूनही गरज आहे. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करत असताना.
चिंचपाडा टीमला. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. टप्पा खाल्यानंतर बाहेर बोलवण्याची शैली सुजल गरजची आपण पाहतो. दमदार गोलंदाजी. लेफ्ट आर्म मीडियम स्पेसर आहे. मध्यम गतीचा हा गोलंदाज. चांगली लाईन लेंथ अद्याप पाहायला मिळते. लोअर फुल टॉस व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती कमी केली होती. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस अगोदरच क्लोज झाला. त्या कारणाने या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. सलामीला आलेला दिनेश गायकवाड मात्र निराशजनक बॅटिंग करतोय. लगातार 2 बॉल डॉट खेळताना पाहायला मिळाला. फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 6 बॉल त्याने फेस केलेत. यावेळी देखील लेट कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून थोडंसं फंबल झालं विकेट किपर. आणि या बॉलवरती पंचांचा इशारा येईल. सिंगल मिळेल. आउट आहे. ओयोटी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. कॉलिंग खराब होती. जोखीम पत्करली आणि तिथे मात्र विकेट सॅक्रिफाय करायला लागली. फलंदाज सलामीला आलेला दिनेश गायकवाडला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. 7 बॉल आणि 3 धावा फक्त करू शकला. स्वतःवरती निराश दिनेश गायकवाडला आपण पाहतो. चला स्पीडअप करायचंय. आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. न्यू यंगस्टार स्कायरा 11 न्यू यंगस्टार बहाल टीमला मी विनंती करू. घनश्याम मॅच ऑन आहे. सुहास गरजचा हा पुढचा बॉल. सुजल गरज फुलटॉस बॉलवरती अगदी ज्युसी फुलटॉस होता. दिशा दाखवायचा प्रयत्न मात्र इथं केला जातोय. मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे तैनात. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल डबलने खुश आहे वहाल टीम. कारण त्यांना माहिती आहे की सिंगल डबलने हा सामना आपण खेचून आणू शकतो. मोठे फटके मारू देत नाहीये आणि मोठे फटके इथून मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर चिंचपाडा टीमला. यावेळी ऑफ स्टिकला सोकून दिलं होतं. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु अशा रीतीने इथून मात्र षटकाची वेळी समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती धावा 19. 2 बाद. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट चिंचपाडा टीम. आता उर्वरित 12 बॉल आणि 41 धाब्यांची गरज. मागील मॅच देखील आपण पाहायला मिळाली. इरा कैलासवासी जितू 11 जय हनुमान नेरे त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर मयुरी स्मृती श्रीराम बळवली हा संघ आपण पाहतो. पहिला 12 बॉल 41 धावांची गरज असताना शुभम पाटीलने आक्रमण केलं होतं. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. सामना पूर्णपणे खुला करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये एक फिल्डर लावला होता. त्या कारणाने मात्र शुभम पाटील बाद झाला आणि तिथून मात्र सामन्याला युटर्न मिळाला. नेरे टीमने विजय प्रस्थापित केला. नेरे टीम सेकंड फेरीमध्ये दाखल झालाय आणि अगदी पेन परिसरातून आलेला बळवली संघाला मात्र परास्त केलं. दूरवरचा प्रवास पहिल्याच मॅच मध्ये थांबवलं तिथं नेरे टीमने. आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं तेवढं महत्वपूर्ण राहील. चला स्पीडअप करा बहाल टीम. आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. उर्वरित 12 बॉल 41 धाब्यांची गरज. अजूनही सामना फिनिश झाला नाही. 20.50 ची सरासरी गाठायची म्हणजेच तुम्हाला 12 बॉल मध्ये कमीत कमी 4 ते 5 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. हे जर गणित तुम्हाला समजलं तर तुम्ही मात्र त्या खेळापर्यंत टार्गेट पर्यंत निश्चितरित्या पोहोचू शकता. तसाच खेळ कॅल्क्युलेटेड खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. दोन्ही फलंदाजांना 8 विकेट हातामध्ये आहेत. सलामीची जोडी नेस्तनाबूत जरूर झाले, परंतु मिडल ऑर्डरचे फलंदाजांना इथून जबाबदारीने बॅटिंग करावी लागणार आहे. ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल 23 बॉल आपण पाहिला. समीर नाईक या गोलंदाजाचा डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल या मॅच मध्ये गद्दनकाल राहतील चिंचपाडा टीमसाठी. 11 बॉल 41 धाब्यांची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये हळूहळू मजबूत पकड निर्माण केले ती गोलंदाजी करणाऱ्या बहाल टीमने. कोणता संघ विजय महोत्सव साजरा करणार हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. समीर नाईक नेक्स्ट बॉल. यावेळी टॅप केलाय. टॅपने काम बनणार नाहीये. सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त काही नाही. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 ऑन बोर्ड. 20 धावा 40 धावेची गरज. उर्वरित 10 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. त्यामुळे उर्वरित 10 बॉल वरती
मोठे फटके कशा प्रकारे येतील, बॅट तर तुम्हाला फिरवावीच लागेल, त्यामध्ये तील मात्र शंका नाहीये. कारण 40 धावा या स्पर्धेमध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर मात्र प्रहार आणि प्रहार तुम्हाला करावा लागेल. दोन्ही एंडकडून बॅटिंग चांगली करणं खूप गरजेचं. स्ट्रेट ऑन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न ऑन द राईट फिल्डर, डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात. वन मोर विकेट डाऊन, तिसरा विकेटचा पतन. फलंदाज बाद. सतीश मिसाल गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परतलाय. 3 बॉलचा खेळ झाला, म्हणजेच आमचे गुणलेखक आम्हाला माहिती पुरवत आहेत की येणारे 9 बॉल आणि 40 धाब्यांची अजूनही गरज आहे. मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केले स्कायरा 11 निव्यंगसर बहाल टीमने. नेक्स्ट मॅच टॉस जरूर झालाय. श्रीदत्त बाथान आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ मिहिका 11 हर्षल स्मृती मोहो. बाथान टीमने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो मात्र या मॅच दरम्यान सामना जसा संपेल तसं मात्र तुम्हाला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. बाथान टीम चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस यॉर्कर लेजर बॉल डिलिव्हर्ड केले जात आहेत वारंवार समीर नाईकच्या माध्यमातून. हे षटक कमालीचं राहिले. अद्याप 4 बॉल त्यांनी फेकलेत आणि 1 विकेट आणि 1 धाव त्याने खर्च केले. समीर चांगली गोलंदाजी करत असताना संघासाठी. रनअप देखील आपण पाहिला ते 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. वेगवान गोलंदाजी, राईट आर्म फास्ट बॉलर. हो, यावेळी थोडीशी गती मी कमी केली होती. समर एंडेलवे टप्पा खाला तर बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. मागील काही आपण बॉल पाहिले शरीराच्या अगदी जवळ बॉल डिलिव्हर्ड केले होते, परंतु हा मात्र लेंथ मध्ये थोडासा मागे बॉल खेचला होता. त्या कारणानं यावेळी बॅट अँड बॉल मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव बॉलची सांगता आपण पाहतो. एकतर्फी सामना आपल्याला इथून पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. उर्वरित काही बॉलवरती आता इथून मोठे फटके येणं अनिवार्य. तो जड मध्ये बॉल डिलिव्हर्ड केलाय. एक्स्ट्रा कव्हर च्या रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल फक्त. सिंगलच्या मदतीनं 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर सुनील स्पोर्ट चिंचपाला टीम 3 बाद 21. चला स्पीडअप करा. 6 बॉल 39 धाब्यांची गरज. एकतर्फी सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना ज्या प्रकारे हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळायला पाहिजे होता तसा मात्र पाहायला मिळाला नाही. घनश्याम पाटीलने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे निर्णय फार चांगला होता पहा, कारण रात्रीचा आहे खेळ, ड्यू फॅक्टर असतो, त्यामुळे टॉस जिंकून बॅटिंग घेणं तेवढंच महत्त्वपूर्ण. टॉस जिंकून धावसंख्या तुम्ही चांगली उभारली तर तुम्ही समोरच्या टीमला प्रेशर क्रिएट करू शकता, परंतु धावा पण देखील चांगल्या उभारता आला पाहिजेत आणि वहाल टीमने त्या चांगल्या धावा उभारल्या. त्या कारणानं मात्र समोरील चिंचपाला टीमला बॅकफुटला ढकललं गेलं. लास्ट ओव्हर प्रयास कोहली. ज्या प्रयास कोहलीने पॉवर प्लेला चांगलं कॅपिटलाइज केलं होतं तो प्रयास आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवरती कॉट बिहाइंड द विकेट. 1 मोर विकेट डाऊन. चिंचपाला टीमला 4था धक्का. नेक्स्ट मॅच 4 ओव्हरची राहील, याच्याकडे लक्ष असू द्या. श्रीदत्त भातान 11 विन द टॉस, डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. म्हणजेच बॅटिंग साठी मोहो टीमला इन्व्हाइट केलंय. ओ यावेळी लगातार दुसऱ्या विकेटचं पतन. प्रयास कोहली अगदी चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट पटकावलेत प्रयास कोहलीने.
नवीन खेळाडू विक्रम पाटील या मॅच मध्ये पूर्णपणे हवा काढली जाते. एकतर्फी सामना आपण पाहतो. हा सामना पूर्णपणे झुकला येतो म्हणजे वहाल टीम च्या माध्यमातून. वहाल टीम हाबी झालाय. या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माणच करून दिली नाही चिंचपाडा टीमला. रोशन सलामीला आला होता. रोशनने सुरुवात चांगली करून दिली होती. चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र मोठे फटके आले नाहीत. त्या कारणानं पूर्णपणे या सामना मध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं इथे म्हणजे वहाल टीमने. मोठे फटके मारू देत नाहीये मोहो टीम. चला आपण आपला 11चा स्क्वॉड सज्ज ठेवा. त्यांचा प्रतिस्पर्धी संघ भातानला आपण पाहतो. भातानने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सूर्या मस्कर या फलंदाजाला आपण पाहणार आहोत आता बॅटिंगसाठी थोड्याच वेळात. जडमध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न, कोणतीही धाव नाहीये. प्रयास कोहलीने मात्र इम्प्रेसिव्ह केलंय या पहिल्याच मॅच मध्ये. सुपर गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू वहाल टीमचा. यंग टॅलेंटेड हा खेळाडू आहे. यावेळी देखील यश लागले. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम या मॅच मध्ये जरूर केलं जात आहे आणि तेच दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चिंचपाडा विपक्ष वहाल टीम या मॅच मध्ये पूर्णपणे हबी ठरलाय. हो यावेळी व्हॉट अ टायमिंग. इट्स अ बिग 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 हिट. षटकार शेवट गोड केलाय आणि इथून मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाल टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सुनील स्पोर्ट चिंचपाडा. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु अंतिम क्षणी तुम्हाला परास्त व्हावं लागलं. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 10 चेंडूमध्ये 28 धावा आणि 2 विकेट्स तो प्रयास कोहली ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रयास कोहली आपण यावं. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. अजूनही 2 सामने बॅलन्स आहेत. चला बातान टीम पा काय रनिंगने आतमध्ये गेलाय पा. कारण कडाक्याची थंडी उडवायची म्हटलं की तुम्हाला थोडासा व्यायाम करणं देखील गरजेचं राहतं. आणि इथून मात्र बातान टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे